हॅलो नमस्कार. राज्यसेवा पूर्वपरीक्षा त्याचप्रमाणे कंबाईन गट ब आणि गट क पूर्वपरीक्षा 2024च्या अनुषंगाने आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक छोटीशी डेली रिव्हिजन थ्रू PYQs आणि MCQs बॅच सुरू केलेला आहे. ओके, त्यामध्ये आपण प्रतिदिन 10 प्रश्न प्रत्येक अनुषंगाने प्रत्येक विषयानुसार आपण रोज 10 प्रश्न त्या ठिकाणी क्विज फॉर्मॅटमध्ये टाकतो आहोत आणि त्या प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण या ठिकाणी आपण यूट्यूबच्या माध्यमातून करतो आहोत. ओके, सो डे 22 मधला जे काही राज्यशास्त्र किंवा एकंदरीत राज्यव्यवस्था पॉलिटी संदर्भाने चौथी सिरीज जे काही या अंतर्गत प्रश्न आपण ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केले होते ते या ठिकाणी आपण सविस्तर बघणार आहोत. ओके, सो कुठलाही वेळ वाया न घालवता आपण थेट प्रश्नाला सुरू करूयात. आता MPSC मुख्य परीक्षा 2016 मध्ये हे प्रश्न आपल्याला विचारण्यात आल्याचे दिसून येतो. यामध्ये कायद्याचे राज्य या तत्वाचे आद्य प्रवर्तक कोण होते अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, म्हणजेच काय तर जे काही रूल ऑफ लॉ आहे, इंग्लिशमध्ये त्याला रूल ऑफ लॉ अशा पद्धतीने संबोधला जातो. सो रूल ऑफ लॉ किंवा कायद्याचे राज्य हे जे काही टर्म्स आहे किंवा जे काही शब्द आहे ते कोणी दिलेले आहे किंवा या शब्दाला कोणी रूट केलेला आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पर्यायात सर एडवर्ड कोक, त्यानंतर मॉन्टेस्क्यू, जेम्स पहिला आणि मेडिसन. ओके, नॉट मेडिसिन, इट्स मेडिसन. या शब्दाची औपचारिक उत्पत्ती म्हणजे जे काही या शब्दाची जे काही पहिले प्रवर्तक होते ते सर एडवर्ड कोक यांच्यापासून झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, हे जे काही शब्द आहेत कायद्याचे राज्य किंवा रूल ऑफ लॉ हे आपल्याला जे काही फ्रेज आहे. ओके, जे काही फ्रेंच भाषेमध्ये जे फ्रेज आहे लॉ प्रिन्सिप डी लिगलाइट. ओके, लॉ प्रिन्सिप डी लिगलाइट नावाचा जो काही फ्रेंच वर्ड आहे त्यापासून उत्पत्ती झाल्याचे दिसून येतो. आता याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ होतो कायद्याच्या राज्यावर आधारित असणारे सरकार किंवा शासन. ओके, या लॉ प्रिन्सिप डी लिगलाइटचा अर्थ काय होतो तर कायद्याच्या राज्यावर आधारित असणारे सरकार किंवा शासन. ओके, जेव्हा हे काही टर्म्स किंवा जे काही हे शब्द एक्सप्लेन करताना कोक म्हणालेला होता की राजा हा देवाच्या अधिपत्याखाली असतो. ओके, म्हणजे राजापेक्षाही कोणीतरी वरच्या ठरतो आहे तर त्यालाच आपण रूल ऑफ लॉ. ओके, म्हणजे एका पर्टिक्युलर लॉनुसार राजा आपल्या कार्य करत असतो आणि तो लॉ कोणाचा आहे तर गॉडचा आहे अशा पद्धतीने कोक संबोधलेला होता. ओके, किंवा म्हणालेला होता. सो या ठिकाणी कायद्याचे राज्य या तत्वाचे आद्यप्रवर्तक कोण आहे तर सर एडवर्ड कोक आपल्याला दिसून येतो. मात्र या सिद्धांताला भक्कम आधारावर उभं करण्याचे काम कोणी केलेलं आहे तर A.V. डायसी. ओके, A.V. डायसी यांनी 3 स्टेजेसमध्ये किंवा 3 पिलर्समध्ये या रूल ऑफ लॉ जे काही टर्म्स आहे किंवा सिद्धांत आहे त्याला भक्कम करण्याचं काम आपल्या या राज्यशास्त्र या विषयाअंतर्गत केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, कोर कॉन्सेप्टमधला म्हणजे आपल्या जी काही आपण पॉलिटी अभ्यासतो त्यातील कोर कॉन्सेप्टमध्ये आधारित आपल्याला अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2006 मध्ये विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. पुढे जाऊयात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे भारतीय संविधान सभेच्या विविध समित्यांच्या योग्य जुळवा किंवा ओळखा. ASO मुख्य परीक्षा 2022 मध्ये आपल्याला विचारण्यात आल्याचे दिसून येतो. ओके, सल्लागार समिती त्याला जोडी म्हणजे सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते जवाहरलाल नेहरू होते का. त्यानंतर आहे मूलभूत अधिकार उपसमिती. ओके, या ठिकाणी उपसमिती दिलेला आहे. सो मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष कोण होते JB कृपलानी. त्यानंतर आहे क स्टेटमेंट केंद्रीय संविधान समिती किंवा केंद्रीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते जवाहरलाल नेहरू होते का. आणि चौथा ड स्टेटमेंटमध्ये किंवा जे विधान आहे त्याच्यामध्ये अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते. सो मौलाना अबुल कलाम आझाद होते का. सो हे जे काही संविधान निर्मिती संदर्भाने जे काही संविधान घटना समिती होती त्या संदर्भाने सविस्तर किंवा एकंदरीत परीक्षाभिमुख जी माहिती आहे ते आपल्याला बाय हार्टच असायला पाहिजेत. ओके, सो या समित्यांवर आयोग आपल्याला प्रश्न विचारतो. ओके, सो या ठिकाणी प्रमुख जे काही समित्या आहेत त्यामध्ये आपल्याला दिसून येतो केंद्रीय अधिकार समिती. मुख्य समित्यामध्ये आपल्याला केंद्रीय अधिकार समिती त्याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. ओके, त्यानंतर आहे दुसरा केंद्रीय घटना समिती ज्याला या ठिकाणी प्रश्नात आपल्याला केंद्रीय संविधान समिती म्हटलं गेलेलं आहे. सो केंद्रीय घटना समितीचे अध्यक्ष आपल्याला जवाहरलाल नेहरू असल्याचे दिसून येतो. ओके, सो केंद्रीय संविधान समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू. त्यामुळे क जे पर्याय आहे ते योग्य पर्याय असणार आहे. आता क प्रत्येक पर्यायामध्ये आहे त्यामुळे आपण एलिमिनेट करू शकत नाही. ओके, पुढे जाऊयात. प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते. आता प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष सरदार पटेल होते, आपल्या सर्वांनाच माहीत असेल. मसुदा समिती सर्वांनाच माहीत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर आहे मूलभूत हक्क अल्पसंख्याक
आदिवासी व जे काही एक्सक्लुडेड एरिया आहेत, ओके, बहिष्कृत क्षेत्र दिलेलं आहे. मात्र जे काही एक्सक्लुडेड एरिया आहेत त्या संदर्भाने जे काही सल्लागार समिती होती त्या सल्लागार समितीचे अध्यक्ष सरदार पटेल होते. ओके, आता सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते तर सरदार पटेल असल्याचे दिसून येतं. ओके, सो या ठिकाणी जे काही सल्लागार समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू हे आहेत अशा पद्धतीने प्रश्नात दिलेलं आहे, ते चुकीचे असणार आहे. सो सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल. आणि तीन जे काही मुख्य समिती आहेत, मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि आदिवासी तसेच बहिष्कृत क्षेत्र या संदर्भाने ते सल्लागार समिती जे होती त्याचे अध्यक्षपद सरदार पटेल यांच्याकडे होते. त्यामुळे जे पर्याय आहे ते चुकीचे असणार आहे. आता पर्याय असणारा पर्याय क्रमांक पहिला बाद ठरतो आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. आता जे काही या समितीमध्ये जे काही 5 उपसमित्या होत्या, ज्यामध्ये मूलभूत हक्क उपसमिती, अल्पसंख्याक उपसमिती, त्यानंतर आहे आदिवासी उपसमिती. ओके, सो आदिवासी भाग तसेच बहिष्कृत किंवा एक्सक्लुडेड एरिया संदर्भाने उपसमिती होती, त्याचे अध्यक्ष कोण होते. सो जे मूलभूत हक्क उपसमिती आहे, या मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते तर जे बी कृपलानी. आणि अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते तर एस सी मुखर्जी हे अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते असल्याचे दिसून येतं. ओके, सो या ठिकाणी पर्यायाकडे जाऊयात आपल्या प्रश्नाकडे. सो या ठिकाणी मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष जे बी कृपलानी. सो जे बी कृपलानी योग्य पर्याय असणार आहे. मात्र अल्पसंख्याक समिती किंवा अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष एस सी मुखर्जी होते. ओके, अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष एस सी मुखर्जी होते आणि अल्पसंख्याक जी काही प्रमुख समिती होती त्याचे अध्यक्ष सरदार पटेल असल्याचे दिसून येतो. त्यामुळे देखील चुकीचं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक म्हणजे ब जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. आणि केंद्रीय संविधान समिती, ओके, केंद्रीय घटना समिती जवाहरलाल नेहरू. सो ब आणि क योग्य असणार आहे, बाकी सर्व चुकीचे आहेत. ओके, हे देखील चुकीचं आहे. त्यानंतर हे देखील चुकीचं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक चौथा ब आणि क योग्य असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने संविधान जे काही घटना निर्मिती संदर्भाने वेगवेगळ्या समित्या स्थापन झालेल्या आहेत त्या संदर्भाने आपल्याला सविस्तर माहिती असणे अपेक्षित आहे. ओके, सो या ठिकाणी ईशान्य सरहद आदिवासी भाग किंवा आसाम जे काही एक्सक्लुडेड एरिया आहे त्या संदर्भाने उपसमिती संदर्भाने गोपीनाथ बारडोलोई हे अध्यक्ष होते. त्यानंतर आहे बहिष्कृत व अंशतः क्षेत्र आसाम वगळता जी उपसमिती होती त्याचे ए.व्ही. ठक्कर हे होते. त्यानंतर वायव्य सरहद आदिवासी क्षेत्राची उपसमिती संदर्भाने जी उपसमिती त्याचे देखील अध्यक्ष ए.व्ही. ठक्कर असल्याचे दिसून येतं. ओके, त्यानंतर प्रक्रिया नियम ज्याला आपण स्टिअरिंग कमिटी किंवा सो या प्रक्रिया समितीचे नियम तयार करणारी जी समिती होती ज्याला सुकाणू समिती म्हटलं जातं. सो सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. खूप महत्त्वाचं आहे, हे देखील माहिती असणे अपेक्षित आहे. सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि राज्यांशी वाटाघाट करणारी जी समिती होती त्याचे जे अध्यक्ष होते ते जवाहरलाल नेहरू असल्याचे दिसून येतो. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी समित्यांवर प्रश्न विचारण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. पुढे जाऊया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे योग्य कथन किंवा कथने ओळखा. यात एक मिनटं थोडा झूम करू द्या, व्यवस्थित दिसेल तुम्हाला. सो पहिले जे विधान आहे त्यामध्ये भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 2 मध्ये असे म्हटले आहे की भारतीय नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असेल. अशा पद्धतीने पहिले जे स्टेटमेंट आहे ते दिलेलं आहे. ओके, त्यानंतर दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे तर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर काही मर्यादा आहेत. सो कुठले पर्याय योग्य आहेत किंवा कुठले कथन योग्य आहेत. ओके, आता आपण प्रश्नाकडे म्हणजे आपले जे एक्सप्लेनेशन आहे ते बघूयात थोडक्यात. सो स्वातंत्र्याच्या अधिकारासंदर्भाने आपल्याला जे काही मूलभूत अधिकार आपण बघतो आहोत त्या संदर्भाने जे त्यामध्ये स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला अनुच्छेद 19 ते 22 अंतर्गत दिसून येतो आहे. ओके, सो अनुच्छेद 19 ते 22 आणि 19 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे जे वेगवेगळे स्वातंत्र्य आहे त्या संदर्भाने यात कलम 19 मध्ये स्वातंत्र्य संदर्भाने अधिकार आपल्याला दिलेला आहे. ओके, सो यामध्ये 6 अधिकारांचे स्वातंत्र्य आपल्याला दिसून येतो. कुठले अधिकार आहेत त्यामध्ये तर पहिलं आहे 19 ए मध्ये काय आहे 1 मध्ये तर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. 19(2) मध्ये काय आहे तर सभा. 19(3) मध्ये संघटन करण्याचे किंवा संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य. 19(4) मध्ये चळवळ करण्याचे स्वातंत्र्य. ओके, एकत्रित येऊन एखाद्या मागणीसाठी चळवळ करण्याचे स्वातंत्र्य. 19(5) मध्ये आपल्याला निवास स्वातंत्र्य
आणि 1906 मध्ये आपल्याला व्यवसाय कुठल्याही देशातील कुठल्याही भागामध्ये जाऊन व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य अशा पद्धतीने या 19चे जे काही सबसेक्शन आहेत त्यामध्ये दिलेलं आहे. ओके. सो या ठिकाणी पहिले जे विधान आहे त्याच्यामध्ये 19(2) अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की यात भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. वास्तविकता आपण जेव्हा बघतो तर 19(2) मध्ये काय दिलेलं आहे तर 19 सब क्लॉज 2 यामध्ये आपल्याला एकत्रित सभा स्थापन करण्याचे किंवा सभा भरवण्याचे स्वातंत्र्य दिलेलं आहे, ना की भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकार ते आपल्याला 19(1) मध्ये देण्यात आलेलं आहे. ओके. त्यामुळे जे स्टेटमेंट जे आहे ते आपण या ठिकाणी चुकीचं आहे असं म्हणू शकतो. सो स्टेटमेंट चुकीच्या असल्या कारणाने 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे आपण बाद करू शकतो. त्याच्यानंतर जे पर्याय आहे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर काही मर्यादा आहेत. सो काही मर्यादा आहेत का तर नक्कीच काही बंधने या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर देण्यात आलेले आहेत. कुठली बंधने आहेत तर यामध्ये बघू शकता भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, त्याचप्रमाणे राज्याची सुरक्षा, त्यानंतर आहे परकीय राज्यांशी जे काही मैत्रीपूर्ण संबंध आहे. सो मैत्रीपूर्ण संबंधाला बाधा येत असेल, सार्वजनिक सुव्यवस्था विस्कळीत होत असेल, शालीनता आणि नैतिकता या नैतिकतेला चिथावणी मिळत असेल किंवा नैतिकता नष्ट होत असेल, न्यायालयाचा अवमान होत असेल, मानहानी किंवा एखाद्या गुन्ह्यास चिथावणी देण्यासंदर्भाच्या आधारावर जे काही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर केला जातो आहे त्यावर वाजवी कारणास्तव त्या भाषण स्वातंत्र्य किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध लादला जाऊ शकतो. ओके. म्हणजेच काय तर या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जे काही अधिकार आहेत त्यामध्ये काही मर्यादा देखील दिलेल्या आहेत. सो ब जे स्टेटमेंट आहे ते योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य पर्याय असणार आहे. ओके. पुढे जाऊयात. त्यानंतर या प्रश्नात आपल्याला एक मिनिट. अच्छा. त्यानंतर या ठिकाणी आपण या प्रश्नात आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात खालीलपैकी कोण करते अशा पद्धतीने जी काही घटना दुरुस्ती प्रक्रिया आहे आपल्या संविधानामध्ये जे काही नमूद केलेलं आहे त्या संदर्भाने आयोगाने आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 मध्ये प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. लोकसभा, राज्यसभा, पंतप्रधान, राष्ट्रपती, कायदा मंत्री. ओके. सो तुम्हा सर्वांना माहीतच असेल की राज्यघटना दुरुस्ती करण्याची जी काही प्रक्रियेची सुरुवात आहे ते आपण कुठल्याही संसदेच्या कुठल्याही सभागृहामध्ये करू शकतो. ओके. ते राज्य विधिमंडळामध्ये करता येत नाही. संविधानामध्ये एखादा बदल करावयाचे असेल तर अशा वेळेस ती जी प्रोसेस किंवा ती प्रक्रियेची सुरुवात फक्त आणि फक्त संसदेमध्ये होतो आणि ते कुठल्याही सभागृहामध्ये होऊ शकतो. एकतर ते लोकसभामध्ये सुरुवातीला ते विधेयकाची जी काही सुरुवात आहे ते होऊ शकतो किंवा राज्यसभेमध्ये. ओके. सो अशा पद्धतीने लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये कुठल्याही सभागृहात ते मांडता येऊ शकतो. सो अ आणि ब लोकसभा आणि राज्यसभामध्ये ते मांडता येत असल्या कारणाने फक्त पर्याय क्रमांक पहिला अ आणि ब योग्य पर्याय असणार आहे. बाकी सर्व जे काही दिलेलं आहे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि कायदा मंत्री हे चुकीचे असणार आहे. ओके. जे काही राज्यघटनेमध्ये बदल करण्यासंदर्भाने जी घटनादुरुस्ती संदर्भाने जे विधेयक आहे किंवा बिल आहे ते कलम 368 अंतर्गत जे भारतीय राज्यघटनेच्या 20 या भागामध्ये स्पष्ट केलेलं आहे त्यामध्ये आपल्या राज्यघटनेत बदल केला जाऊ शकतो. ओके. मात्र असे बदल करताना आपल्याला राज्यघटनेची जी काही मूलभूत संरचना आहे, ओके, बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन जे आपल्याला केशवानंद भारती खटल्यामध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेलं होतं की राज्याला म्हणजे काय तर जे काही घटनेमध्ये बदल करणाऱ्या जी ऑथॉरिटी आहे किंवा संसद असेल किंवा विधिमंडळ असेल तर त्याला घटनेच्या जे काही मूलभूत स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने बदल करता येणार नाही. त्यामुळे राज्यघटनेची जी काही मूलभूत संरचना आहे त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही अशा पद्धतीची जी काही निर्णय आहे तो सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला दिल्याचे दिसून येतो आहे. ओके. सो जी काही घटनादुरुस्तीची कार्यपद्धती आहे त्यामध्ये काय दिसून येतं तर राज्य विधिमंडळामध्ये हे विधेयक मांडले जात नाही आणि संसदेच्या कोणत्याही सभागृहात विधेयक सादर करून घटनादुरुस्तीची जी काही प्रक्रिया आहे ती सुरू करता येते. ओके. त्यानंतर हे विधेयक मंत्री किंवा खाजगी सदस्य मांडू शकतात. हे देखील खूप महत्त्वाचं आहे. कदाचित आयोग प्रश्न विचारला जाऊ शकतो की जे काही घटनादुरुस्ती विधेयक आहेत ते फक्त मंत्रीच मांडू शकतात तर ते बरोबर असणार आहे का तर नाही, ते बरोबर नसणार तर ते चुकीचे असणार आहे. तर ते मंत्री देखील मांडू शकतात किंवा खाजगी सदस्य देखील मांडू शकतात. ओके. आणि त्यासाठी राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता आहे का. सो यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. ओके.
सो अशा वेळेस घटना दुरुस्तीची जेव्हा प्रक्रिया आपण सुरू करतो त्यावेळेस राष्ट्रपतींच्या पूर्वपरवानगीची आवश्यकता नसते. ओके, कायम लक्षात ठेवा. त्यानंतर आहे हे विधेयक प्रत्येक सभागृहात विशेष बहुमताने म्हणजेच सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि उपस्थित राहून व मतदान करणाऱ्या 2/3 सदस्यांच्या बहुमताने संमत होणे आवश्यक आहे. ओके, आपण घटना दुरुस्ती संदर्भाने जेव्हा या ठिकाणी आपण डिस्कस करू त्यामध्ये जे काही बहुमत आहे, ओके, साधे बहुमत, विशेष बहुमत आणि अर्ध्यापेक्षा म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक राज्यांनी संमती दिले जाणारे विशेष बहुमत. ओके, हे जे काही सविस्तर आहे ते आपण त्या व्हिडिओत बघणार आहोत. ओके, थोडा वेळ द्या, मी त्यावर देखील एक व्हिडिओ बनवणार आहे. सो हे विधेयक प्रत्येक सभागृहात विशेष बहुमताने आणि अर्ध्या निम्म्यापेक्षा अधिक राज्यांच्या संमतीने अशा पद्धतीने घटनांमध्ये बदल करता येतो किंवा घटना दुरुस्ती प्रक्रिया सुरू करता येते, संमत करता येते. ओके, प्रत्येक सभागृहाने स्वतंत्रपणे विधेयक मंजूर करावे आणि दोन्ही सभागृहामध्ये जर मतभेद झाल्यास या विधेयकावर चर्चा किंवा संमत करण्याच्या उद्देशाने दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक घेण्याची तरतूद आहे का? तर नाही. ओके, आता या ठिकाणी किती प्रश्न फ्रेम होऊ शकतात? तर बघा, या ठिकाणी आपल्याला किती क्वेश्चन आपण फ्रेम करू शकतो. तर पहिला जो प्रश्न आहे तो आपण राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये घटना दुरुस्ती प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे? तर भाग 20 कुठल्या अनुच्छेदामध्ये? 368. ओके, अनुच्छेद 368. ही प्रक्रिया कुठे सुरू करता येते? तर संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये सुरू करता येते. आणि राज्य विधिमंडळात सुरू करता येतो का? तर नाही. ही जी काही प्रक्रिया आहे ते या संदर्भाने विधेयक मांडण्याचा अधिकार फक्त मंत्र्यांना आहे. अशा पद्धतीने स्टेटमेंट वाईज आला तर ते चुकीचे असणार आहे. सो मंत्री किंवा सदस्य देखील जी काही घटना दुरुस्ती विधेयक आहे ते मांडू शकतात. राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी असतो का? तर नसतो. राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी यासाठी नसतो. हे विधेयक सभागृहामध्ये विशेष बहुमताने आणि अर्ध्या निम्म्यापेक्षा जास्त बहुमताने संमत करता येते. जे काही साधे बहुमत आहे ते साधे बहुमत जे आपण अभ्यासतो ते कलम 368 अंतर्गत येत नाही. त्यामुळे ते घटना दुरुस्तीच्या प्रक्रिया म्हणून समजले जात नाही. ओके, त्याविषयी आपण बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, सो त्यानंतर प्रत्येक सभागृहाने स्वतंत्रपणे विधेयक मंजूर केले किंवा केले नाही तर अशा वेळेस संयुक्त बैठकीची तरतूद यासाठी दिलेली आहे का संविधानाने? तर नाही दिलेली आहे. ओके, त्यामुळे हे देखील या ठिकाणी देखील क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. सो अशा अनेक अँगलने आपल्याला ते एखादा टॉपिक जेव्हा अभ्यासतो ते अभ्यासता यायला पाहिजे. याच उद्देशाने म्हणून आपण ही PYQ सिरीज PYQ जो करण्याची आहे. सोबतच आपल्याला त्या संदर्भाने जे काही वेगवेगळ्या स्वरूपाने आपण त्यावर कशा पद्धतीने क्वेश्चन फ्रेम करू शकतो या अनुषंगाने जर आपण आपला अप्रोच प्रश्न सॉल्व्ह करण्यासंदर्भाने असला तर आपण नक्कीच आपण ज्यामध्ये जास्तीत जास्त स्कोअर करू शकतो आणि जे काही आपली स्टेजेस आहेत, पूर्व परीक्षा असेल, मुख्य परीक्षा, त्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. ओके, सो पर्याय क्रमांक पहिला अ आणि ब योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. त्यानंतर आहे 5वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे की राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करीत असतात? ओके, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015 मध्ये आपल्याला आयोगाने प्रश्न विचारल्याचे दिसून येतो. ओके, राज्यपाल, राष्ट्रपती, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश की राष्ट्रीय न्यायिक आयोग? सो आता जेव्हा मूळ राज्यघटनेमध्ये न्यायाधिकरण, ज्याला आपण ट्रायब्युनल्स, ओके, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स इंग्लिशमध्ये म्हणत असतो. सो त्या संदर्भाने विशेष तरतुदी केलेल्या नव्हत्या. ओके, सो या संदर्भाने जे काही ट्रायब्युनल संदर्भाने जी काही प्रक्रिया आहे किंवा जो काही भाग आहे तो आपण 1976च्या 42व्या घटना दुरुस्ती कायद्याने राज्यघटनेत नवीन भाग 14 अट जोडून तयार केला गेला. ओके, सो राज्यघटनेत नवीन भाग जोडून हे 14 नावाचा जो नवीन भाग आहे त्यामध्ये या न्यायाधिकरणासंदर्भाने तरतूद करण्यात आली आणि यामध्ये केवळ 2च कलमांचा समावेश आहे. ओके, 2च कलमांचा समावेश, त्यामध्ये कलम 323 ओके, कलम 323 आणि कलम 323 असे 2 कलमांचा समावेश आहे. कलम 323 मध्ये प्रशासकीय न्यायाधिकरणासंदर्भात आपल्याला दिलेलं आहे आणि कलम 323 मध्ये जे काही इतर प्रशासकीय वगळता जी इतर प्रकरणं आहेत त्या संदर्भाने दिलेलं आहे. आता 323 मध्ये केंद्र तसेच राज्य संदर्भाने प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन संदर्भाने जी काही तरतूद आहे ते करण्यात आलेली आहे. ओके, आणि यासाठी 1985चे जे काही द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स ॲक्ट आहे ते ॲक्ट पास करण्यात आलेले आहे. ओके, सो या संदर्भाने किंवा या 1985च्या जे काही प्रशासकीय न्यायाधिकरण कायद्यानुसार
प्रत्येक राज्यामध्ये राज्याच्या विशिष्ट विनंतीनुसार राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण म्हणजे स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल्स स्थापन करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? तर केंद्र सरकारला देण्यात आलेला आहे. खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे या ठिकाणी माहिती. सो हे लक्षात ठेवू शकता. राज्य प्रशासकीय संस्था प्रशासकीय म्हणजे राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण संस्था स्थापन करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे? तर ते केंद्र सरकारला देण्यात आलेलं आहे. आतापर्यंत आपल्याला आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, त्यानंतर आहे तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ या 9 राज्यांमध्ये अशा पद्धतीची जी काही स्टेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल जे काही आहे ते स्थापन केल्याचे दिसून येतं. किती राज्यांमध्ये आहे? 9 राज्यांमध्ये. हे देखील फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाचे जे काही अध्यक्ष आहेत आणि सदस्य आहेत त्यांच्या नियुक्तीसंदर्भाने राष्ट्रपती राज्यांच्या राज्यपालांशी सल्लामसलत करून नियुक्त करीत असतात. राष्ट्रपती हे करीत असतात. सो अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती करतात. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती योग्य पर्याय असणार आहे. आय होप तुम्हाला हे व्यवस्थित समजलेलं असेल. पुढे जाऊयात. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि स्टेटमेंट बेस्ड प्रश्न आहे. पुढील 2 विमानांपैकी आता हे विमान नाही आहे तर विधान आहे. पुढील 2 विधानांपैकी कोणते विधान बरोबर आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री स्टेटमेंट काय आहे तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदास घटनात्मक दर्जा आहे. स्टेटमेंटमध्ये काय देण्यात आलेलं आहे तर राज्यघटनेत मुख्यमंत्र्याच्या पात्रतेविषयी काहीच उल्लेख नाही. सो कुठले स्टेटमेंट बरोबर आहे? केवळ केवळ दोन्ही, एकही नाही. सो राज्यघटनेत मुख्यमंत्र्यांची निवड आणि नियुक्तीसाठी कुठलीही विशिष्ट कार्यपद्धती स्पष्ट केलेली नाही. मुख्यमंत्र्यांची निवड कशी असेल किंवा त्या संदर्भाने पात्रता कुठल्या असतील अशा विशेष पात्रता या मुख्यमंत्री पदासाठी स्पष्ट केलेली नाही. फक्त घटनेच्या कलम 164 मध्ये फक्त मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल करतील अशा पद्धतीने स्पष्ट उल्लेख आणि राज्यपालांच्या मदतीसाठी एक मुख्यमंत्री असतील आणि त्या मुख्यमंत्र्याच्या शिफारशीनुसार इतर मंत्र्यांची नियुक्ती केली जाईल अशा पद्धतीने आपल्या राज्यघटनेत स्पष्ट केलेलं आहे. सो कलम 164 मध्ये फक्त मुख्यमंत्र्यांची नेमणूक राज्यपाल करतील अशा पद्धतीने स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे जे विधान आहे त्यामध्ये राज्यघटनेत मुख्यमंत्र्याच्या पात्रतेविषयी काहीच उल्लेख केलेला नाही, ते बरोबर असणार आहे. आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदास घटनात्मक दर्जा आहे. आता या ठिकाणी मुख्यमंत्री पदास घटनात्मक दर्जा आपल्याला दिसून येतो कारण ते कलम 164 अंतर्गत स्पष्ट केलेलं आहे. मात्र जे काही उपमुख्यमंत्री आहे त्या संदर्भाने उपमुख्यमंत्री पदासंदर्भाने आपल्याला घटनात्मक दर्जा नसल्याची आपल्याला दिसून येतो. त्यामुळे फक्त केवळ योग्य पर्याय असणार आहे. आता यावर आपण किंवा हा प्रश्न आपण का पोस्ट केलेला होता तर आता जे काही महाराष्ट्रातील जो काही सिनारिओ आहे ज्यामध्ये 2 उपमुख्यमंत्री आहेत. सो त्या अनुषंगाने कदाचित येणाऱ्या काळामध्ये लोकसेवा आयोग आपल्याला अशा पद्धतीने राज्यसेवा पूर्व परीक्षामध्ये किंवा येणाऱ्या कंबाईन किंवा इतर मुख्य परीक्षामध्ये नक्कीच प्रश्न विचारले जाण्याची शाश्वती किंवा खात्री आपण देऊ शकतो. सो ते देखील आपल्याला माहिती असणे अपेक्षित आहे. सो राज्यपाल कुणालाही मुख्यमंत्री पदाची जी काही आहे मुख्यमंत्रीपदी नियुक्त करण्यास मोकळे नाही. काही विशिष्ट प्रक्रिया जी आहे त्या संदर्भाने म्हणजे विधानसभेमध्ये ज्या सत्ताधारी पक्षाला विशेष बहुमत असेल त्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्याची राज्यपाल मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करू शकतो. आणि जर कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसेल तर अशा वेळेस आपल्या सदस्य विवेकबुद्धीचा वापर करून 2 किंवा 2 पेक्षा जास्त पक्षांना मुख्यमंत्री किंवा सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपाल बोलवू शकतात. सो त्यानंतर आहे राज्यघटनेत उपमुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही विशेष तरतूद दिलेली नसली तरी प्रत्यक्षात उपमुख्यमंत्र्याला राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांच्या समकक्ष दर्जा आपल्याला दिसून येतो. सो कॅबिनेट मंत्री इतकेच वेतन व भत्ते त्यांना मिळत असतात. सो उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. मुख्यमंत्री हे घटनात्मक पद असल्याकारणाने मात्र उपमुख्यमंत्री हे पद जे आहे ते घटनात्मक नाही. त्यामुळे फक्त 2 जे काही पर्याय क्रमांक 2 आहे ते बरोबर आहे. पुढे जाऊयात. त्यानंतर या ठिकाणी लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी डॅश डॅश सदस्यांच्या पाठिंब्याची गरज असते. तर किती सदस्यांच्या पाठिंब्याची गरज अविश्वास ठराव लोकसभेमध्ये सादर करताना आपल्याला लागतो? सो अविश्वास प्रस्ताव काय आहे तर राज्यघटनेच्या कलम 75 अनुसार
जे काही मंत्रिमंडळ आहे ते मंत्रिमंडळ लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असेल अशा पद्धतीने स्पष्ट केलेलं आहे. ओके, याचा अर्थ काय, तर जोपर्यंत लोकसभेचा जो बहुमत लोकसभेतील जो विश्वास आहे, लोकसभेतील सभागृहाचा विश्वास जोपर्यंत सरकारवर आहे, मंत्रिमंडळावर आहे, तोपर्यंत ते सरकार टिकून राहील. मात्र जर लोकसभेमध्ये अविश्वास प्रस्ताव आणला गेला तर त्या अविश्वास प्रस्तावावर जर ते पारित झालं किंवा पास झाला तर त्या कारणास्तव मंत्र्यांना किंवा मंत्री गटाला किंवा जो काही मंत्रिमंडळ आहे त्याला राजीनामा द्यावा लागतो. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी अविश्वास प्रस्ताव मांडला जातो. लोकसभा अविश्वास प्रस्ताव ठराव मंजूर करून मंत्रिपद किंवा मंत्रिमंडळ हटवू शकतो. हा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सुरुवातीला 50 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आपल्याला दिसून येतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 50 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आपल्याला दिसून येतो. ओके, सो पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. आता या ठिकाणी थोडं मीम स्वरूपात तुम्ही लक्षात ठेवू शकता. विरोधी पक्षनेते किंवा विरोधी जे पक्षातले आहेत, जेव्हा लोकसभेमध्ये अविश्वासाचा प्रस्ताव मांडला जातो तेव्हा त्यांची स्थिती अशा पद्धतीने होऊ शकतो. ओके, पुढे जाऊयात. खालील विधाने विचारात घ्या. ASO मुख्य परीक्षा 2021 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि न्यायमंडळासंदर्भाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो भारतीय संविधानाचे कलम 215 घोषित करते की प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. नंतर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाची कार्यवाही सुरू करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार नाही. ओके, आता कुठले स्टेटमेंट बरोबर आहे. सो जे काही 200 कलम उच्च न्यायालयाच्या बाबतीत काय दिलेलं आहे, तर कोर्ट ऑफ रेकॉर्ड ज्याला अभिलेख न्यायालय म्हटलं जातो. सो प्रत्येक उच्च न्यायालय हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड किंवा अभिलेख न्यायालय म्हणून काम करीत असतो आणि ते राज्यघटनेच्या कलम 215 मध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. ओके, आता कोर्ट ऑफ रेकॉर्ड किंवा अभिलेख न्यायालयामध्ये नेमकं काय होतं किंवा कशा पद्धतीने ते कार्य चालते किंवा काय आहे या कोर्ट ऑफ रेकॉर्डमध्ये, तर उच्च न्यायालयांचे जे काही निर्णय आहेत किंवा त्यांनी दिलेला निवाडा आहे, कार्यवाही आहे किंवा जे काही साक्षीसाठी जे नोंद नोंदवली गेलेली असेल त्या नोंदी पुराव्यानिशी विशिष्ट मूल्य त्या नोंदी संदर्भाने, साक्षी संदर्भाने किंवा साक्षी संदर्भाने म्हणजे काय, तर जे काही शपथ वगैरे विटनेसेस आहेत त्या संदर्भाने. नंतर आहे निर्णय आहेत, ओके, निवाडा आहेत, त्यांना एक विशिष्ट महत्त्व त्या ठिकाणी प्राप्त होतो आणि ते उच्च न्यायालयाच्या एका अधिकार क्षेत्रामध्ये अभिलेख न्यायालय म्हणून कार्य करीत असतात आणि ते भविष्यात येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत किंवा भविष्यात एखादा न्यायनिवाडा द्यायचा असेल तर त्याचा संदर्भ त्या पर्टिक्युलर खटल्यामध्ये घेतला जाऊ शकतो. ओके, त्यामुळेच या अभिलेख न्यायालयामध्ये किंवा अभिलेख न्यायालय हे जे आहे ते आपल्या मागच्या जे काही न्यायनिवाडा आहे किंवा चौकशी आहे त्या संदर्भाने किंवा एखादा खटला आहे त्याला ॲनालाइज करता येण्याचा जो काही अधिकार आहे त्या या अभिलेख न्यायालया संदर्भाने देण्यात आलेला आहे. ओके, सो आता या ठिकाणी कायदेशीर उदाहरणे किंवा कायदेशीर संदर्भ म्हणून त्याला मान्यता दिली गेलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतो. न्यायालयाचा अवमान केल्यास साधी कैद किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावण्याचा अधिकार या अभिलेख न्यायालयाअंतर्गत देखील तरतूद करण्यात आलेला आहे. ओके, सो न्यायालयाचा अवमान जर एखाद्याने केलं तर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यावर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. त्यांना त्याला कैदेची शिक्षा देखील होऊ शकतो. ओके, किंवा दंड किंवा दोन्ही पद्धतीने शिक्षा केली जाऊ शकते. ओके, सो न्यायालयाचा अवमान या शब्दाची राज्यघटनेत कुठेही व्याख्या केलेली नाही. तथापि 1971चे जे काही न्यायालय अवमान कायदा आहे त्या अंतर्गत अभिव्यक्तीची व्याख्या स्पष्ट केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो न्यायालयाचा जो काही अवमान आहे तो दिवाणी किंवा फौजदारी दोन्ही स्वरूपात असू शकते. आता न्यायालयाचा अवमान म्हणजे काय, एखाद्या निर्णयावर जर आपण टिप्पणी करत असतो किंवा टीका करत असतो. ओके, टीकात्मक आपण त्या दिलेल्या निर्णयावर एखादा आपण कमेंट करत असतो तर अशा वेळेस या 1971च्या न्यायालय अवमान कायद्याअंतर्गत आपल्यावर कारवाई होऊ शकतो किंवा न्यायालयाचा अवमान या प्रकरणी आपल्याला शिक्षा देखील होऊ शकतो. ओके, सो या ठिकाणी आता स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की भारतीय संविधानाचा कलम 215 घोषित करते की प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल. ते स्टेटमेंट बरोबर आहे का, तर ऑफकोर्स नक्कीच बरोबर आहे. कलम 215 अनुसार कोर्ट ऑफ रेकॉर्ड हे उच्च न्यायालयाच्या संदर्भाने आपल्याला दिसून येतो. ओके, आता सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाची जी काही कारवाई आहे ते सुरू करण्याचा उच्च न्यायालयाला अधिकार नाही. हे जे स्टेटमेंट बरोबर आहे का, तर हे देखील बरोबर आहे. कारण
उच्च न्यायालयाच्या बाबतीत समजा उच्च न्यायालयाचा अवमान केलेला असेल तर त्या संदर्भाने जे काही कार्यवाही आहे किंवा जो काही अवमान प्रकरणी जो खटला आहे ते उच्च न्यायालयामध्ये चालला जातो. कारण त्याला स्वतंत्रपणे कोर्ट ऑफ अभिलेख म्हणून 215 अंतर्गत उच्च न्यायालयाला दिलेलं आहे. त्याच पद्धतीने सर्वोच्च न्यायालयासाठी स्वतंत्र कोर्ट ऑफ रेकॉर्डची तरतूद आहे. ते कलम 129 अंतर्गत करण्यात आलेलं आहे. ओके. राज्यघटनेच्या कलम 129 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयासाठी कोर्ट ऑफ रेकॉर्ड ज्याला अभिलेख न्यायालय म्हटलं जातं. सो त्या अभिलेख न्यायालयामध्ये किंवा त्या 129 या कलमांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाची कारवाई करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे ते देखील बरोबर आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 दोन्ही विधाने योग्य आहेत असा या प्रश्नाचं आपण उत्तर देऊ शकतो. ओके. पुढे जाऊयात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक करताना नावे सुचवणाऱ्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही अशा पद्धतीने या ठिकाणी आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2017 मध्ये प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो जे काही राष्ट्रीय मानवी हक्क आयोग आहेत. ओके. सो राष्ट्रीय मानवी हक्क आयोगासंदर्भाने जे काही अध्यक्ष आहे आणि सदस्यांची नेमणूक करताना कुठल्या सदस्यांचा जे काही नाव सुचवणारी जी समिती असते त्यामध्ये कोणत्या सदस्यांचा किंवा कुठल्या व्यक्तींचा समावेश नसतो. केंद्रीय गृहमंत्री, लोकसभेचे सभापती, राज्यसभेचे अध्यक्ष आणि संसदेच्या सभागृहांचे विरोधी पक्षनेता. तर लक्षात ठेवा, कलम 338B नुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग या मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. जे काही सुरुवातीला मंडल खटला किंवा मंडल निकाल झालेला होता तो 1992 मध्ये जे काही मंडल खटल्यात आपल्याला एक राष्ट्रीय म्हणजे काही मागासवर्गीयांसंदर्भात देशामध्ये मागासवर्गीयांची जी काही स्थिती आहे ती स्थिती जाणून घेण्यासाठी किंवा मागासवर्गीय गटामध्ये कुठल्या जातींचा समावेश आहे किंवा कुठल्या जाती येत नाही त्या संदर्भाने बायफर्केट करण्यासाठी एक मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याची शिफारस या मंडल खटल्यात करण्यात आलेली होती. ओके. त्यानुसार 1993 मध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आलेली होती जे की आपल्याला वैधानिक संस्था असल्याचे दिसून येते. ओके. कायमस्वरूपी वैधानिक संस्था होती. त्यानंतर 2018 मध्ये 102व्या म्हणजे 102nd अमेंडमेंट ॲक्टनुसार 102व्या घटनादुरुस्तीनुसार या जे काही संविधानिक या आयोगाला घटनात्मक दर्जा म्हणजेच काय संविधानिक दर्जा जो आहे तो प्रदान करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो या संदर्भाने भारतीय राज्यघटनेत नवे कलम 338B समाविष्ट करण्यात आलेला आहे. ओके. सो या आयोगात एक अध्यक्ष, त्यानंतर आहे एक उपाध्यक्ष आणि इतर 3 सदस्य असल्याचे दिसून येतो आणि यांची नेमणूक राष्ट्रपती करीत असतात. ओके. आणि त्यांच्या सेवा व जे काही शर्ती आहेत ते आणि कार्यकाळ हे राष्ट्रपती ठरवत असतात. आता एक जे काही अध्यक्ष आणि सदस्य आहेत त्यांच्या नियुक्ती संदर्भाने जी काही शिफारस करणारी जी समिती असते. ओके. त्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री, लोकसभेचे सभापती, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान. ओके. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ही केंद्रीय गृहमंत्री एक, त्यानंतर लोकसभेचे सभापती आणि विरोधी पक्षनेते अशा पद्धतीने 5 सदस्यीय समिती राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे जे अध्यक्ष आहे आणि सदस्यांची नेमणूक करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे करत असतात. ओके. यामध्ये राज्यसभेचे जे अध्यक्ष असतात जे की आपल्याला माहितीच आहे राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात तर उपराष्ट्रपती असतात. सो उपराष्ट्रपतींचा समावेश यामध्ये होत नसतो. ओके. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 कोणाचा समावेश होत नाही तर उपराष्ट्रपती म्हणजेच काय राज्यसभेच्या अध्यक्षांचा समावेश या ठिकाणी होत नसतो. ओके. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. आता या व्हिडिओतील किंवा या लेक्चरमधील शेवटचा प्रश्न असणार आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये हे प्रश्न आपल्याला विचारण्यात आल्याचे दिसून येतो. 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा अधिकार कोणत्या घटनादुरुस्तीने प्राप्त झाला अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 1978 च्या 44व्या घटनादुरुस्तीने, 1976 च्या 42व्या घटनादुरुस्तीने, 1989 च्या 61व्या घटनादुरुस्तीने की 1993 च्या 73व्या घटनादुरुस्तीने. सो जे काही आपण निवडणूक आयोग या संदर्भाने आपल्या यूट्यूब चॅनलवर जे काही रिव्हिजन सिरीज लेक्चर जे आपल्या प्लेलिस्टमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये पॉलिटी संदर्भाने जी प्लेलिस्ट बनवलेली आहे त्यामध्ये आपण ते दिलेले आहे. ओके. सो त्या व्हिडिओत आपण निवडणूक आयोग संदर्भाने सविस्तर माहिती अभ्यासलेली आहे. त्या संदर्भाने किंवा त्या व्हिडिओत आपण जी काही 61वी जी घटनादुरुस्ती आहे ते देखील आपण अभ्यासलेलं आहे. ओके. सो जी काही भारतीय राज्यघटनेच्या 61व्या घटनादुरुस्तीने काय झालं तर ज्याला संविधान दुरुस्ती कायदा 1989, 61वी घटनादुरुस्ती कायदा 1989 अशा पद्धतीने संबोधलं जातो. त्यामध्ये
लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या जे काही निवडणुकांचे मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे अशा पद्धतीने करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य पर्याय असणार आहे. 1989च्या घटनादुरुस्ती 61व्या 61व्या घटनादुरुस्तीने 21 वर्ष मतदानाचे जे वय आहे ते 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आल्याचे दिसून येतं. ओके. सो त्या संदर्भाने अधिक माहिती तुम्ही या ठिकाणी वाचू शकता किंवा तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला राष्ट्रीय निवडणूक आयोग काय आहे आणि त्यांचे जे कार्य काय आहे त्या संदर्भाने व्यवस्थित क्लॅरिटी मिळेल. ओके. सो अशा पद्धतीने आपण जे 10 प्रश्न आहेत, ओके, ते 10 प्रश्न या ठिकाणी सविस्तर अभ्यासलेले आहे. आता जे काही आपण जी क्विज बॅच आपल्या टेलिग्राम चॅनलवर लॉन्च केलेली आहे त्या बॅच संदर्भाने तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि नक्कीच त्या बॅचचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार याची मी खात्री देतो. आपण होळीनिमित्त म्हणजे आजच्या दिवशी आज जी 26 मार्च आहे, सो 26 मार्च 2024, ओके. सो 12 वाजतापर्यंत हे जे काही डिस्काउंट आहे 60% डिस्काउंट सुरू असेल. त्यानंतर आपण जी नियमित जी काही फीस आहे ते आपण रिझॉल्व करूयात. ओके. सो प्रत्येक तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर आपण जी क्विज बॅच घेतो आहोत त्याचा नक्कीच फायदा घ्यायचा असेल तर या टेलिग्राम चॅनलमध्ये त्या संदर्भाने इन्फॉर्मेशन दिलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही रीच करून या संदर्भाने माहिती घेऊ शकता. ओके. सो अशा पद्धतीने आपण 10 प्रश्न या ठिकाणी डिस्कस केले आहे. आता या ठिकाणी थांबूयात. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद. हॅव अ गुड डे.